नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र, प्रकरण 12. कशी आहे जागा? काकाने तिला विचारलं. छान आहे, ती म्हणाली. सगळी जागा नजरेखालून घालताना तिची कमर खचत होती. धर्मशाळेत आल्यागत तिला वाटलं. लांबच्या लांब पडवी आणि मध्ये बारीकशी ओटी अशी ती जागा होती. थोटीचा अभिप्राय तिला आठवला. जागा काकांनी पाहिली. एवढ्या माहितीवरच जागेचं तिनं केलेलं भाकीत खरं ठरलं होतं. ओटीला एक तरटं बांधलं की मुलग्याला अभ्यासाकरता स्वतंत्र खोली होईल ही काकांची कल्पना मात्र तिला पसंत पडली. बिन आकाराच्या त्या जागेत सामान लावावं कसं तिला प्रश्न पडला. पडवी इतकी चमत्कारिक का दिसते तिला कळेना. नंतर तिच्या लक्षात आलं पडवीचं छप्पर ठेंगू आहे. गुरं बांधण्याकरता तर या जागेचा उपयोग करीत नव्हते. गव्हाणीच्या खांबासारखे दिसणारे खांब पाहून तिला शंका झाली. संध्याकाळच्या ओहोटाला काका परत गेले. आता मुलांना घेऊन ती एकटी वावरत होती. ती उदास झाली. कमीत कमी 2 वर्ष आपल्याला काढायची आहेत हाच एक विचार तिच्या डोक्यात होता. पडवीच्या पायठणीवर विचार करीत ती बसली होती. ओटीवरून डोंगळ्यांची रांग खाली येत होती. डोंगळ्यांचा मागोवा घेत ती ओटीच्या दाराशी आली. दाराच्या फटीतून डोंगळे बाहेर पडत होते. फटीतून तिने नजर टाकली. पलीकडे घराचं प्रशस्त माजघर दिसत होतं. बाजूला गुळाच्या ढिपी रचलेल्या होत्या. किराणा वासाचा भपकारा आला. दुकानाच्या मालानं माजघर खच्चून भरलं होतं. ओटीला तरट बांधण्यात काही अर्थ नव्हता. उजेड तुटपुंजा होता. तरट बांधल्यावर त्या जागेला बाल्तिनीच्या खोलीची अवकळ आली असती. अंधाऱ्या जागेत डोंगळ्यांच्या सोबतीनं पलीकडला वास घेत मुलग्यानं अभ्यास करावा ही कल्पना तिनं डोक्यातून काढली. एकीकडे गतायुष्याचा आढावा ती घेत होती. त्या आयुष्यातून बाहेर पडल्यामुळं की काय निर्विकार दृष्टीतून हे आयुष्य तिच्यासमोर उभं राहिलं आणि ती दुःखी झाली. परमेश्वरानं एक सुंदर वस्तू तिच्या स्वाधीन केली, पण तिला ती सांभाळता आली नाही. सासरी आली तेव्हा सख्या सुनेसारखं सर्वांनी तिचं कौतुक केलं. तिचा पायगुण चांगला, ती कामसू. तिच्या रूपावरून कोणी बोलू लागलं की जावा म्हणत, पण डोळे कसे आहेत? थोरली तिला मुलीसारखी समजे. तिच्या कानात सांगे, तू भाग्याची म्हणून असा नवरा मिळाला. मामंजींसारखा अधिकारी आहे. त्याच्या कलानं घे, म्हणजे तो संसारात रमेल. ती फार रोड दिसते हे फक्त थोरलीला दिसलं. जावा बाजूला गेल्या की तिला कपभर दूध दे, साईचं दही घाले. ज्या आयुष्याची इतकी सुंदर सुरुवात झाली त्याचा तिनं चोळामोळा केला. घिसाड्यासारखं तिनं ते हाताळलं. हे कसं झालं? इतका वेडेपणा तिनं का केला? वस्तुतः त्या सर्व प्रश्नांचं उत्तर सोपं होतं. सर्पदंशाच्या ठिकाणी कोंबड्या लावाव्यात त्याप्रमाणे आपल्या आयुष्याची गत आहे हे तिच्या लक्षात आलं. तो दिवस तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा होता. जणू ते विष खरोखरच तिच्या अंगात भिनू लागलं. तिचं स्वरूप पालटलं, मन पालटलं. तिला कसलं ताळतंत्र राहिलं नाही. गुदमरलेली उष्णता खर्जेच्या रूपानं सर्वांगावर फुटावी त्याप्रमाणे तिची अवस्था झाली. आयुष्यातील एक गाठ तिला सोडवता आली नाही आणि तिनं अनेक निर्गाठी निर्माण केल्या. परमेश्वरानं तिच्या हाती पुन्हा एकदा कोरी पाटी दिली. या पाटीवरती सुंदर अक्षरं काढणार होती. तालुक्याला तिला कोणी ओळखत नव्हतं. तिच्या घराचा, तिचा स्वतः इतिहास या ठिकाणी कोणाला माहीत नव्हता. ह्या कल्पनेनं तिला हलकं वाटलं. दोन्ही मुलींना तिनं बजावून सांगितलं, इथं घरचं काही बोलायचं नाही. घरची भांडणं घरात, नाहीतर सांगत सुटाल आमच्या घरी असं आहे आणि आमचे बाबा पळून गेले. 2 वर्षांनी येतील तेव्हा सुद्धा सांगायचं नाही. धाकटीच्या त्या प्रश्नानं तिला आश्चर्य वाटलं. नको तिथं तिचं डोकं झाले.
2 वर्षांनी यायचे म्हणून तुला कुणी सांगितलं? डोळे मिचकावून मुलगी जाऊ लागली. हात धरून तिनं तिला जवळ घेतलं. सांगितलं ते समजलं ना? मुलीनं मान हलवली, पण तिचं समाधान झालं नाही. काही तासात शेजारच्या वाण्याच्या पोराबरोबर तिनं दोस्ती केली होती. गळ्यात गळा घालून त्याच्याबरोबर भटकू लागली. मागच्या एका घरात कोंबडी कापीत असल्याची बातमी घेऊन आली. मुंडक्यापासून वेगळं झालेलं धड फडफडत कसं होतं याचं वर्णन करू लागली. खसकन तिला ओढून ती ओरडली, सोपलीस? ती तिकडे कुठे गेलीस? थोबाडात देण्याकरता तिचे हात वखवकले. पुन्हा नाही जाणार म्हणून मुलगी तिला सांगत होती. मुलगीचा भेदरला चेहरा पाहून ती विरघळली. तिनं राग आवरला. मुलीला जवळ घेतलं. कुरवाळून तिला सांगू लागली, आपण ब्राह्मण, असं वेडं बिद्र पाहू नये. मला नाही हे गाव आवडत, फनकरानं मुलगी बोलली. चांगली रंबलेस तर खरी, इथं काही सुद्धा नाही. तिने मुलीला अधिकच जवळ घेतलं. ताप आला की मूल आईला बिलगतं त्याप्रमाणे मुलगी तिच्या अंगावर विसावली आणि पाठीमागे घेतलेल्या हाताने तिचा खोपा तपासू लागली. आपल्या दोन्ही मुली ठसठशीत आहेत. त्यांच्या लग्नाचा खेळखंडोबा होऊ द्यायचा नाही असं ती स्वतःशी म्हणत होती. नवरा मिळवण्यात त्या घरातल्या सगळ्या मुलींना मागं टाकणार असा तिचा विश्वास होता. घरी ज्योतिषी येत. सगळ्यांच्या पत्रिका हात पाहिले जात. कोण किती मोठा होणार याची भविष्य वर्तवली जात. ती मनात म्हणे, वाटेल ती भविष्य वर्तवा, माझी पोरं पुढे जाणार. एकदा थोरलीला काय वाटलं ते तिच्या मुलांचे हात पहा म्हणून म्हणाली. लहान मुलासारखी ती खुश झाली आणि घरभर मुलांना शोधू लागली. एक पोर हाती लागेल तर हराम. थोरल्याचा पत्ताच नव्हता. लाडके चिरंजीव हात दाखवायला तयार नव्हते. मोठी मुलगी परसाकडला गेली होती. अखेरीस धाकटी तिच्या तावडीत सापडली. पडवीत गुंजामुजीत बसली होती. तिचं बकोटं धरून तिनं तिला ओटीवर लोटलं आणि जीवाचं कान करून ओटी दरवाजाशी उभी राहिली. थोड्याच वेळात मुलगी परत आली. परत काय आलीस? हात दाखव ना त्यांना, सरपडून ती बोलली. ते म्हणतात तुझ्या रेषा दिसत नाहीत, पाहू देत हात. हातावर फणसाच्या चिकाचे डाग पडले होते. तिच्या पाठीत एक धपका घालावा असं तिला वाटलं. आपल्या पोरांची कोणतीही गोष्ट धड झाली नाही या व्यथेनं होडीत बसल्यापासून ती पछाडली होती. तिनंही त्यांच्याकडे कधी लक्ष दिलं नाही. मुलगा तुसड्यासारखा वागतो ह्याचं तिला नवल वाटलं नाही. आपली लायकीच तीच. काय आपण त्याला दिलं तर त्यानं निराळं वागावं. आवारातील शेवरीची झाडं, कोपऱ्यातील विहिरी लगतचं जांभळीचं म्हातारं झाड, आत्याच्या घरचं आवार जणू त्या ठिकाणी आलं होतं. शिवरीच्या बाटा आणि गुंजेसारखी लाल फुलं सर्वत्र पसरली होती. वाऱ्याच्या झोताबरोबर बाटातील कापूस निष्ठे आणि त्याच्या म्हाताऱ्या सर्वत्र पसरत. पहिल्याच दिवशी बाटा आणि फुलं ओच्यात भरून धाकटी मुलगी आली. ओरडायचं तिच्या तोंडावर आलं होतं, पण ती एकदम थांबली. मुलगी घरात आली आणि ओटीवरच्या कोनाड्यात ओचारी कामा करू लागली. 30 वर्षांपूर्वी तिनं सुद्धा कापूस गोळा करण्याचा असाच उद्योग केला होता. आपल्या अंगावर आत्या कधी ओरडली नाही याचं स्मरण तिला झालं. 2-3 करंड्या भरून कापूस तिनं जमा केला. एक दिवस भासीचं कौतुक करण्यात आत्या बसली. तिनं त्या कापसाच्या सुंदर उश्या केल्या. एक स्वतःकरता ठेवली. तिच्या बापाला एक दिली. ती सासरी जायला निघाली तेव्हा आपली आठवण म्हणून तिला एक दिली. मधल्या जावेला खुश करण्याच्या उद्योगात ती होती त्या काळात एक दिवस तिनं ती उशी जावेला देऊन टाकली. तेलाचे डाग पडून उशीचा चेहरा बदलला होता, पण अजून ती जुनी उशीच होती. तिला आत्याचे हात लागलेले होते. लहानपणीच्या अनेक आठवणी ढेकणाच्या अंड्यांसारख्या उशीच्या कोपऱ्यांना चिकटून बसल्या आहेत याचा शोध तिला आज लागत होता. आत्यानं दिलेली म्हणून तरी जतन करून ठेवायची. आपल्याला इतक्या कशा भावना नाहीत ह्याचं तिला आश्चर्य वाटत होतं. आपल्यासारखी नतद्रष्ट बाई कुठे मिळणार नाही असं तिला वाटलं. आईसुद्धा काढणार नाही अशा खस्ता आत्यानं काढल्या.
आई मेली तेव्हा ती 7 वर्षांची होती. बापानं तिला बहिणीकडं ठेवलं. आत्याला मूळबाळ नव्हतं. त्या ओक्या घरात तिचं मनस्वी कौतुक झालं. आत्याचा नवरा घरी आला की तिला मांडीवर घेई आणि हातावर पेपरमिठाची वडी ठेवी. वाढदिवसाला नवे कपडे शिवी. आपल्या कोणत्याच मुलाचा वाढदिवस साजरा केला नाही ह्याचं तिला स्मरण झालं. आता आपण स्वतंत्र आहोत. तिन्ही मुलांचे वाढदिवस करायचे असं तिनं ठरवून टाकलं. पण थोडासा विचार केल्यावर मुलांचे वाढदिवस कोणते तेही आपल्याला ठाऊक नसल्याचं तिच्या लक्षात आलं आणि ती स्वतःशीच हसली. ती आत्याकडे गेली आणि आत्याला दिवस गेले. 12 वर्षात घडलं नाही ते आत्ता घडलं. तिचा पायगुण. तिच्याशिवाय सगळ्यांना या पायगुणाचा लाभ मिळत होता. तिनं आपल्या तोंडावरून हात फिरवला. आत्या नसती तर आपण किती विद्रूप दिसलो असतो याचं स्मरण होताच ती शहारली. एका तापात तोंडावरून वारा जाऊन तोंड साफ वाकडं झालं. तिला बोलताही येईना. कित्येक दिवस आत्या तिचं तोंड रगडीत होती. तिच्याकरिता स्थळं पाहू लागले आणि तिचे ग्रह फिरले. 5 वर्ष बाप वाहना झिजवीत होता. कुठलं स्थळ म्हणून आत्याच्या मनास येईना. नाकारलेले कितीतरी नवरे आज तिला आठवत होते. एकतर मुंबईला आत्ता मोठा हुद्देदार झाला होता. एकदा अचानक तो तिच्या दृष्टीस पडला. तिच्या छातीत धडधडलं. वास्तविक ती त्याच्याबरोबर मिरवत असायची. त्याची छान झोक त्यानंतर कितीतरी दिवस तिच्या मनात रेंगाळत होती. सांगून जायचीच खोटी होती, पण मुलाचा बाप वेड लागून मेला हे कळताच आत्यानं साफ नकार दिला. आजोबालाही वेड लागलं होतं अशी नंतर बातमी मिळाली म्हणे. तो स्वतः तरेवाईक असल्याचं कळलं आणि अखेरीस आत्या शहाणी ठरली. तिच्या नशिबात वेडाच लिहिलेला होता, त्याला आत्या काय करणार. ती शेवटची संधी होती. त्यानंतर आत्याच्या नवऱ्याची बदली झाली. ती बापाकडे राहायला आली आणि तिचं वय वाढलं असल्याचं बापाच्या लक्षात आलं. बहिणीच्या नादी लागायचं नाही असं त्यानं ठरवलं आणि 2 महिन्यात लग्न ठरलं. नाकारलेली स्थळं आणि मिळालेला नवरा यांची तुलना करण्याच्या मनस्थितीत ती नव्हतीच. आज ती मागं पाहू लागली की तिच्या मनात येई. कितीही आटापिटा केला तरी संसारातला एक फासा बेभरवशी. तो देईल तेच दान खरं. आत्याच्या शेजारची ठकूताई नाहीशी होण्यापूर्वी तालुक्याला राहत होती. त्याचं स्मरण तिला झालं. अखेरीस ठकीनं मूर्खपणा केला, नाहीतर अजूनही मंगळसूत्र मिरवीत फिरती. सासरची माणसं खास त्यांना तरी सोडा, नाहीतर मी तरी चालले. काही दिवस नवऱ्याला तिनं सांगून पाहिलं, वळे ना. तेव्हा बापाकडे निघून आली. लफ्फेदार नथ घालून हळदी कुंकवात ओट्या भरून घेई. नाकं मोडीत बायका तिच्या ओटीत तांदूळ लोटीत. एक दिवस ठकीचा नवरा मुठीत नाक धरून आला. सगळ्यांना त्याची दया आली. पुरुषासारखा पुरुष पण गयावया करीत होता. ठकीच्या सर्व अटी त्याला कबूल होत्या. मामलेदारीची परीक्षा पास झाल्याचं सांगू लागला. पण असल्या बुळ्या नवऱ्याकडे जायला ठकी राजी नव्हती. तिचा बाप वारला. कारभार भाऊजाईंकडे आला. ठकीनं अपमानाची वाट पाहिली नाही. शाळेत जाऊ लागली. 7वी पास झाली आणि नोकरी करता तालुक्याला आली. तिचं पुढचं आयुष्य एक रहस्य होतं. तालुक्याच्या अनेक माणसांना तिनं बिघडवलं असा प्रवाद होता. तिच्या चेहऱ्यात जादू होती. माणसं पागल बनत. एक दिवस तिला नर्सिंग शिकायची लहर आली. लट्ट पुस्तकं घेऊन ती सरकारी डॉक्टरकडे जाऊ लागली. तो काय शिकवित असेल ह्यासंबंधी लोक तर्क करू लागले. शेवटी ठकी डॉक्टरबरोबर पळून गेली. 1-2 बाळंतपणं झाली. देहाची झोळी झाली. डॉक्टरकडे आता ती मोलकरणीसारखी राबते. डॉक्टरची बायको तिला सागोती चिरायला लावते. कर्णोपकरणी आलेल्या या गोष्टींपैकी खऱ्या किती? ठकी या ठिकाणी राहत कुठे होती? केव्हा तरी एकदा ह्याचा तलास लावायचा असं तिनं ठरवलं. ठकीनं नवऱ्याला सोडलं. नवऱ्यानं आपल्याला सोडलं. वजाबाक्या कशाही होत, उत्तर सारखंच आहे असं तिला वाटलं.
ठकी तिच्यापेक्षा कितीतरी तडपेनं जगली. थोडी संयमानं वागती तर तिची जीत झाली असती. 18 वर्षांपूर्वी झोपाळ्यावर बसल्या नवऱ्याची वाट पाहत ती बाल्कनीच्या खोलीत उभी होती. ती रात्र तिला आठवली. तिच्या आयुष्यात सीमेच्या नदीसारखी ती रात्र होती. त्याआधीच केव्हा तरी ती आत्याकडे पळून जाती तर आत्यानं तिला आश्रय दिला असता, शिकवलं असतं, ती मास्तरीण झाली असती. फार तर संसार सुख मिळालं नसतं, पण जे मुळात नव्हतं ते मिळालं नसतं म्हणण्याला अर्थ काय होता? आपण हे विचार नाहक करत आहोत हे तिला कळत होतं. कुठं ठकीची किंमत, कुठं आपली. या क्षणी आपला नवरा आला तर आपण काय करू? तिनं जोरानं मान झटकली. काय हे विचार? ती स्वतःशीच हसली आणि डोळे मिटून बसली. मिटल्या डोळ्यांपुढे नवरा केव्हा उभा राहिला तिला कळलं नाही. उन्हानं रापला होता. त्याच्या कपाळाच्या उजव्या कोपऱ्याकडे तिचं लक्ष गेलं. 10 वर्षांपूर्वी तिनं पाहिलेली खोक त्या ठिकाणी होती. कोपरापासून छाटलेला डावा हात तिला दिसत होता. दोरखंडासारखे केस डोक्यावर पडले होते. छातीवर दाढीचे केस रुळत होते. मधूनच पांढरे केस डोकावत होते. तो 50च्या घरात आल्याचं स्मरण तिला झालं. त्याला प्रत्यक्ष पाहून आल्या माणसानं केलेलं वर्णन महिन्याभरापूर्वी घरात गाजत होतं. मिटल्या डोळ्यांनी ती आत्ता प्रत्यक्ष पाहत होती. लंगोटा लावलेली कुणबी माणसं तिच्या डोळ्यांच्या सवयीतली होती. पण तशा अवस्थेत ती नवऱ्याला पाहू लागली तेव्हा शहारली. हिंदुस्थानातल्या कुठल्या तरी एका देवळातला त्याचा छोटेखानी संसार तिला दिसला होता. वीत रुंदीच्या 3-4 लंगोट्या दोरीवर वाळत पडल्या होत्या. कोपऱ्यात कमंडलू होता. नदीवरून आलेल्यानं येताना तिला आता तो दिसू लागला. सर्वांग निथळून जात होतं. तसा तो नाक धरून देवापुढं बसला. कोणीतरी कोपऱ्यात दूध फळं आणून ठेवली आणि त्याला नमस्कार करून निघून गेला. तो उठला. त्याचं अंग कोरडं झालं होतं. लंगोटा बदलताना आता त्याला ती पाहत होती. पाहता पाहता तिच्या छातीतून भीतीची सनक गेली. केव्हा यायचा असेल तो येऊ, पण आपल्याला पुन्हा पोरं होणार. त्या कल्पनेनं ती गारटलीच. तिने खाडकन डोळे उघडले. शिवरीच्या बाटांचा दुसरा हप्ता ओच्यात भरून तिची मुलगी पडवीच्या पायठण्या चढत होती. तालुक्याला येऊन 24 तासांपेक्षा अधिक काळ लोटला होता. सगळीकडे सामानाच्या पुरचुंड्या पडल्या होत्या. हेडमास्तरांकरता आणलेल्या साठांच्या पुडीभोवती मुंगळे गोळा झाले तेव्हा ती शुद्धीवर आली. झाडून तिनं पुडी शिंकाळ्यात ठेवली आणि पसरल्या सामानाकडे पाहत राहिली. आदला दिवस तिनं मुखस्तंभासारखा बसून काढला. आत्या, ठकी, नवरा आणि पिसाट विचार. कशाला शेंडा हुडकाच नव्हता. कोणीही तिच्या कामी येणार नव्हतं. ओचे आवरून ती कामाला लागली. काम करता करता तिला आठवण झाली. लखनौला पत्र लिहायचं का? तालुक्याला येता क्षणीच प्रथम हे काम करायचं असं तिनं ठरवलं होतं. तिनं मुलग्याकडं पाहिलं. ओटीवर तो बसला होता. दोरखंड पिळावं त्याप्रमाणे तो शेंडी पिळीत बसला होता. जरा वेळानं तिच्या लक्षात आलं. सारा वेळ हाच उद्योग करीत तो तिथे बसला होता. पीळ भरायचा, पीळ सोडायचा. हे काय आरंभला आहेस म्हणून विचारायचं तिच्या मनात आलं. तो काही उत्तर देणार नाही. फार तर उठून चालता होईल हे तिला ठाऊक होतं. सकाळपासून दोघी मुली तिच्याजवळ काम करीत होत्या. त्याला काम सांगायचं नाही म्हणून तिने ठरवलं होतं, पण म्हणून काही त्यानं असं वागायचं नाही. त्याच्या मनाला काहीच कसं वाटत नाही. तो काम करीत आहे, ती त्याला सांगत आहे, अभ्यासाशिवाय तू इथं काही करायचं नाहीस, आणि अखेरीस त्याच्या हातून काम काढून घेत आहे. तो म्हणत आहे, तुम्ही एकट्या किती काम कराल? ह्यात गंमत होती. आपण जणू ह्या गावचे नाहीत असं तो भासवीत होता. तांदुळाचा गोण पाठीवर मारून तो खाली उतरला तेव्हा त्याच्याकडे ती कौतुकानं पाहत राहिली. तालुक्याला राहण्याची आपली भवानी चांगली झाली असं तिला वाटलं. पण काही तासातच तिचा भ्रमनिरास झाला. होता तसाच तो होता.
वास्तविक जन्मभर विसरता येणार नाहीत असे काकांचे उपकार झाले. पण काका परत जायला निघाले तेव्हा साधा नमस्कार करायची बुद्धी त्याला झाली नाही. तिनं नमस्कार केला, मुलींनी केला आणि अखेरीस त्याला सांगावं लागलं, लखनौवाल्याला एक साधा नमस्कार करता तर कोणी सांगावं काहीतरी निराळ निष्पन्न झालं असतं. विलायतीला जाण्याअगोदर दिराचा मुलगा गावी येणार आहे हे तिच्या लक्षात आलं. मुसळ केरात गेलंच आहे, निदान 4 ओळींचं पत्र तरी लखनौला जायला हवं. सकाळचा सगळा वेळ पत्राचा मजकूर जुळवण्यात तिनं घालवला. तिला वाटलं तेवढं पत्रलेखन सोपं नव्हतं. कागद पेन्सिल घेऊन ती बसली, पण कुठून सुरुवात करावी ते तिला कळेना. तालुक्याला येईपर्यंत महिनाभरात अनंत गोष्टी घडल्या. त्या सर्व कळवण्याची तिची इच्छा होती. धाकटी 2-3 वेळा काय करतेस म्हणून कागदावर डोकावून गेली. डोक्यात माजलेल्या गोंधळाचा राग तिनं मुलीवर काढला आणि मुलगा ओटीवर बसला होता तिकडे गेली. भूमितीच्या पुस्तकात डोके खुपसून तो बसला होता. जरा वेळ वाट पाहून तिने विचारलं, अभ्यास करतो आहेस? तो हं म्हणाला. मास्तरांकडे केव्हा जायचं आहे? त्याच्या बाजूला बसत तिने विचारलं. 4 वाजता. एक काम करशील? काय? लखनौला पत्र लिहायचं आहे. मांजरीच्या शेपटीवर पाय पडावा तशा अगत्यानं चेहरा केला. तिकडे दुर्लक्ष करून तिनं आपलं बोलणं चालू ठेवलं. तालुक्याला आलो ती सगळी हकीकत कळवायची आहे. बिचारे 250 रुपये स्वाधीन करून गेले. बोलता बोलता तिनं कागद त्याच्या दिशेनं सरकावला. त्यांनी पैसे दिले तेव्हाच मी भाकीत केलं. आता काम झालंच म्हणून समजा. म्हणजे त्यांनी पैसे दिले त्याचं काहीच नाही? लाभत नाही ना, त्याला काय करायचं? दातवट खात केलं की फळ असंच. 700 मैलावरून धावत आले ते आतड्याला पीळ पडल्याशिवाय का? पैसा लाभत नाही असं म्हटलं मी. टप्पल खावी तसं तिला वाटलं. आग्रात त्याच्यासमोर गयावया करीत ती उभी होती. ती आठवण तिला झाली. आजही ती सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून होती. त्यानं लिहिलं तर दिरडा पत्र जाणार आणि पत्र तर गेलंच पाहिजे. पण त्याच्यापुढे लाचारी करायचा तिला वीट आला होता. काहीतरी अनुकूल बोलेल आणि तो धागा आपण उचलू या आशेवर ती तशीच उभी राहिली. कागदावर तो वर्तुळ काढू लागला. वर्तुळ पुरं झालं की तो वर पाहिल अशी अखेरची आशा तिला वाटत होती. पण त्रिज्या कमी करीत आत आत वर्तुळ काढण्याचा त्यानं सपाटा लावला. आपला थोरला मुलगा त्याला वागवतो तेच बरोबर असं तिला वाटलं. तीच त्याची लायकी. पण तिला तसं वागता येत नव्हतं. ती गरजवंत होती. खालचा ओठ दातांखाली दाबत ती उभी होती. त्याची शेंडी धरून उपटावी असं तिला वाटलं. धाकटी मुलगी पडवीच्या पायऱ्या उतरत होती. ओटीवरून ती किंचाळली, तंगडं मोडीन उन्हात गेलीस तर. कुठे जागा नव्हती जन्म घ्यायला, ती सगळी इथं आली रांडची. बोलता बोलता तिचे हातपाय लटपटू लागले. तिनं खांबाचा आधार घेतला. मुलगी घाबरून घरात आली आणि घोंगडी अंतरून गुपचूप आडवी झाली. तिच्या पाठोपाठ थोरली मुलगी आडवी झाली. मुलगा वर्तुळ काढायचा थांबला. कागद पेन्सिल भिरकावून ती पडवीत आली. धाकटी मुलगी चुरून तिच्याकडे पाहत होती. पाहतेस काय? आईचा आवाज ऐकताच तिनं पटकन मान खाली घातली. मुलीला रट्टा मारण्याचा विचार तिच्या डोक्यात खेळत होता. इतक्यात अंगणात वाळत घातल्या अमलुसाशी कावळा टोचा मारताना दिसला. हाडी करीत ती धावली आणि पडवीच्या उंबऱ्यावर काठी आपटीत बसली. उन्हाचे वाफारे खात ती बराच वेळ तिथं बसून होती. मध्येच एकदा वळून तिनं मुलींकडे पाहिलं. एकमेकात गुरफटून त्या झोपी गेल्या होत्या. काय लिहायचं आहे? घोगऱ्या आवाजात मुलानं विचारलं. तिनं चमकून मागं पाहिलं. मुलगा कागद पेन्सिल घेऊन लिहायला सज्ज झाला होता. तिला ते खरं वाटे ना. गोंधळलेल्या चेहऱ्यानं त्याच्याकडे ती पाहत राहिली. पत्र ना लिहायचं आहे? खरंच लिहिणार आहेस का? मला विडीला लिहिता येत नाही म्हणून तुमच्या गमजा.
लवकर सांग. लिही. कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष. एवढ्यात झालं? सगळं सांग, माझ्या भाषेत जमवून लिहीन मी. अरे मगापासून तोच तर घोटाळा चालला आहे. बरंच लिहायचं आहे. बसलं की काय आठवत नाहीसं होतं. सगळं त्यांना कळवायचं आहे. आपण ह्या ठिकाणी आलो ते का, खरं म्हणजे घरच्या माणसांची परवानगी घेतली तशी त्यांची घ्यायला हवी होती. कशाला? कशाला असं नाही. बरं वाटलं असतं त्यांना. घरच्यांची परवानगी कशाला घेतली? तू म्हणशील घरचे तांदूळ देतात. होयच, ते सुद्धा देतील. आपण काही मागितलंच नाही तर मग कसे देतील ते? तुला माहीत आहे, भाऊजी मला लखनौला न्यायला तयार होते. शिकून मी आपल्या पायावर उभं राहावं असं त्यांचं मत होतं. पण घरचं एक माणूस परवानगी देईना. 10 वर्ष झाली या गोष्टीला. एव्हाना BA झाले असते मी. निदान आजची पाथा तरी झाली नसती. तू शिकशील, सवरशील तोपर्यंत दुसऱ्यांच्या उजळीनं पाणी प्यायचं. हे लिहायचं आहे? ती हसली आणि पुन्हा बोलू लागली. तू पास झालास, पहिला आलास, येतपासून सगळं लिहायचं. आणखी? तुम्ही आलात तेव्हा गर्दीत होतात, नाहीतर त्याच वेळी आई सांगणार होती. जायच्या वेळी आईची आठवण काढलीत. ह्यांना आम्हाला चुकचूक लागली. चुकचूक लागली? वाकडं तोंड करीत त्यानं विचारलं. ठुसठुस म्हण. आपल्याला वाईट वाटलं एवढं त्यांना कळलं पाहिजे. पण आयत्या वेळी आईला परसाकडला जावं लागलं. काय? भावजी गेले तेव्हा मी तिथे नव्हते. ते नको का सांगायला? खरा प्रकार त्यांना सांगायचा म्हणजे आता मी बोलत नाही. आठव कसा वागला असते. ताबडतोब उठला असतास तर भाऊजी नक्की भेटले असते. हे पत्र लिहितंय कोण, तू की मी? तुझ्या सहीचं जाऊ दे, बरं दिसेल. छापील अक्षरासारखं तुझं अक्षर आहे. पुतण्या किती हुशार आहे एकदा कळू दे त्यांना. पत्राच्या खाली तुझी सही पाहिजे, मला लिहायचं नाही. तुला पुळका आला आहे तर तू लिही. मुळीच पत्र लिहू नको पाहू. माझ्याकरता नाही सांगत. मग कुणाकरता? तुझ्याकरिता. अडीअडचणीला कॉलेजात जाताना त्यांच्याकडे तोंड वेंगाडायला जागा हवी म्हणून. माझं शिक्षण झालं नाही तरी चालेल. ह्या माणसाची मेहरबानी नको मला. सख्या भावानं जो घरगाड्यासारखा राबवतो त्याचं थोबाड पाहायची सुद्धा इच्छा नाही माझी. कोणाला उद्देशून तो बोलत आहे याचा प्रकाश तिच्या डोक्यात पडला. लखनौला नवऱ्यानं काय दिवे लावले, दिराचं रक्त किती आटवलं आणि शेवटी कसा पळून आला ते तिला माहीत होतं. पण या आडवयाच्या पोराला सांगण्यात काय अर्थ होता? साधी गोष्ट त्याला कळेना. राबवून घेण्याकरता 700 मैलावरून दीर भावाला कशाला बोलावील? तेवढ्या प्रवास खर्चात त्याला 10 नोकर मिळाले असते. काही बोलायचं नाही असं तिनं ठरवलं होतं. अखेरच्या क्षणी तिला काय वाटलं ते स्फोट व्हावा तशा अगत ती गरजली. तुम्ही माणसं कृतज्ञ आहात, खाल्ल्या घरचे वासे मोजाल. चमकून मुलगा तिच्याकडे पाहू लागला. त्याच आवाजात ती पुढे बोलू लागली. तुमच्या घराकरता भावजींनी पदरमोड केले ती तुम्हाला दिसायची नाही. त्यांनी सगळं डबोलं तुमच्या डोसक्यावर हापटलं तरी शांत होणार नाही असे संबंध आहात. ज्यांचे एवढे देवारे माजवतात त्या दिराने आत्तापर्यंत काय दिवे लावले ते ह्या डोळ्यांनी पाहिले आहेत. तुमच्या दाराशी कोल्हाटणी नाचू लागल्या तरी लखनौवाल्यानं काही बोलता कामा नाही. एवढी मिजास बाळगायची तर कर्तृत्व तसंच लागतंय. त्यांच्या 250 रुपयामुळं तुमचं काम फिसकटलं काय? त्यांचे पैसे लाभत नाहीत? मग झक मारायला बोलवलं कशाला? ऐट कुबेराची आणि कुबत लाचाराची. वडिलांचा एवढा कळवळा येतो आहे, रस्त्यात भेटले तर ओळखशील तरी काय? ती श्वास टाकायला लागली. स्तब्ध बसून मुलगा ऐकत होता. त्यानं चिडावं, उलटून बोलावं अशी तिची इच्छा होती. 20 वर्षांचा हिशेब चुकता करण्याची खुमखुमी तिला आली होती. त्याच्या चेहऱ्यावर चढ उतार उमटत होते, पण ते कसले ते तिला कळत नव्हतं. कसल्या तरी चुळबुळीची चाहूल तिला लागली.
मागं वळून तिनं पाहिलं. दोघी मुली कान देऊन तिचं बोलणं ऐकत. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.